महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात एसटी चालक म्हणून कार्यरत असलेले अहमदनगरमधील शौकती मोहम्मद हुसेन इराणी हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल महामंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। तर यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी हे भावुक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। एसटी महामंडळाची लालपरी ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली असून तिचं योगदान समाजाच्या कल्याणासाठी झालं। सर्वसामान्य माणसाला आपल्या गावातून शहरात कामानिमित्त ये-जा करण्यासाठी मोठी जबाबदारी ही एसटी चालक पार पाडत असतात। एसटी महामंडळाचा राज्याच्या जडणघडणीत मोठा वाटा असून यात एसटी कर्मचारी यांचा देखील मोठा सहभाग आहे। अहमदनगर शहरातील शौकती मोहम्मद हुसेन इराणी यांनी एसटी चालक म्हणून 31 वर्ष विना थांबा प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडलं। आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रवाशांना सुरक्षित विना अपघात सेवा दिली, पण आज त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे त्यांच्या सेवेला ब्रेक लागला। राज्य परिवहन महामंडळात एसटी चालक म्हणून कार्यरत असलेले अहमदनगर शहरातील शौकती मोहम्मद हुसेन इराणी हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल एसटी महामंडळाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करत त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला। यावेळी अधिकारी कर्मचारी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी 31 वर्षाची सेवा करून एसटी पासून दूर जाताना सेवानिवृत्त एसटी चालक शौकती मोहम्मद हुसेन इराणी यांना देखील गहिवरून आलं। तर या निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी विभाग नियंत्रक मुकुंद नगराळे, उपयंत्र अभियंता शिरसाट, विभागीय वाहतूक अधीक्षक कोल्हापुरे, वाहतूक निरीक्षक गवळी, वाहतूक निरीक्षक साठे, वाहतूक निरीक्षक पालवे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक खेमनार, वाहतूक निरीक्षक जाकीर शेख गटणे, शशिकांत वागचौरे आणि सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते। 30 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या मार्ग तपासणी पथकातील चालक श्री शौकती साहेब यांचा आज सेवानिवृत्ती समारंभाचा कार्यक्रम या आपल्या वाहतूक शाखेमध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि या छोटेखानी कार्यक्रमासाठी आपल्या विभागाचे विभाग नियंत्रक माननीय नगराळे साहेब यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या विभागातील सर्व अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत आणि त्यामध्ये आपल्या विभागाचे DYME साहेब शिरसाट साहेब, त्याचप्रमाणे आपले DTS साहेब कोल्हापुरे साहेब, आपल्या एस टी महामंडळातूनच सेवानिवृत्त झालेले आपले मित्र मुस्तफा खान साहेब, त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती आपल्या विभागाची मार्ग तपासणी पथकातील ज्येष्ठ चालक श्री शौकती साहेब यांचं सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम स्वागत करतो। एस टी महामंडळाची सेवा अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करून श्री शौकती साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत। त्यांचं एस टीमधलं काम अगदी वाखाणण्याजोगं आहे, कारण गेल्या काही वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्या एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये एशियाड बस आल्या आणि त्या एशियाड बसेस तारकपूर आगारातून नगर मुंबई मार्गावर ज्यावेळेस धावायच्या त्यावेळेस नव्यानेच आपल्या इथे काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं पण आपण उपयोग करायला सुरुवात केली होती, जेणेकरून आपलं प्रवासी उत्पन्न वाढेल। त्यावेळेस आपल्या गाड्यांमध्ये VCR TV लावण्याची देखील सोय करण्यात आली होती आणि मला चांगलं आठवतं आहे त्यावेळेस शौकती साहेब त्याचप्रमाणे मुस्तफा साहेब हे लोक यांनी इतक्या हिरिरीने त्या गोष्टीमध्ये भाग घेतला होता, जेणेकरून एस टीचं उत्पन्न वाढेल, त्या आपल्या गाड्यांचं डिमांड वाढेल आणि त्यासाठी ते VCR भाड्यानं आणायचा, तो गाडीमध्ये लावायचा, त्याच्या अगोदर ती गाडी पूर्ण स्वच्छ करायची, त्या गाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची। या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून ते अगदी आपल्या घरचं काम आहे असं पद्धतीने ते जटून एस टीसाठी त्यांनी काम केलेलं आहे। खरंच त्यांनी जे कष्ट घेतलं त्यामुळेच आज एस टीला काहीतरी नावारूपाला एस टी आलेली आहे आणि आता यापुढे देखील आपण आत्ताची सध्याची जी पिढी आहे ती त्यांचा कित्ता गिरवून
यापुढं असंच महामंडळाचं काम करत राहणार आहे आणि खरोखरच त्यांनी प्रामाणिकपणे एस टी महामंडळासाठी चांगली सेवा दिली. परमेश्वराने त्यांचं सेवानिवृत्तीचं पुढील आयुष्य त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, त्याचप्रमाणे त्यांना त्यांचं कुटुंबामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य त्यांना मिळावं. त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या असतील त्या देखील त्यांनी आता सेवानिवृत्तीनंतर पूर्ण कराव्यात. त्यांना खरोखरच परमेश्वराने चांगलं आयुष्य द्यावं मी ईश्वरचरणी ही प्रार्थना करतो. यंत्र अभियंता तसेच विभाग नियंत्रक नगराळे साहेब, DYME आपले शिरसाट साहेब, आपल्या वाहतूक शाखेतील सर्व पर्यवेक्षक, सर्व कर्मचारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचे आज सत्कारमूर्ती सेवानिवृत्त होत असलेले आपले चालक शौकतभाई आणि सर्व कर्मचारी मित्रांनो, हा कार्यक्रम तसं जर म्हटला तर एका डोळ्यात आसू एका डोळ्यात हसू असा कार्यक्रम आहे. त्यांनी 33 वर्ष त्यांनी सेवा 31 वर्ष त्यांनी रापा महामंडळात चालक या पदावर सेवा केलेली आहे. 30-31 वर्ष त्यांनी चालक म्हणून काम केलं. आज रोडवरची परिस्थिती मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. या ठिकाणी बरेच चालक पण आपले आहेत मार्ग तपासणी पथकातील आणि आपण देखील आज रोडवरती गाड्या चालवतो. अशा अवस्थेमध्ये महामंडळाची एवढी मोठी गाडी घेऊन रोडवरती सुरक्षित प्रवास आपण करत असतो आणि ही सेवा शौकतींनी 31 वर्ष आज महामंडळाला दिलेली आहे. त्यांची कामगिरी खरंच वाखाणण्याजोगी होती. मी ज्यावेळेस तारकपूरला डेप मॅनेजर होतो वेळेच्या बाबत ते अतिशय काटेकोर असायचे. ड्युटीच्या अगोदर ते अर्धा तास उपलब्ध असायचे, आपली गाडी घेऊन रेडी असायचे. जी कामगिरी लावली त्याला किचकिच त्यांनी कधीच घालीत नसती. काय असेल कायम हसतमुख. मी त्या वरती देखील कार्यक्रमामध्ये शौकतींचं सांगितलं की तरी लोकांना विचारावं लागतं तुम्ही रिटायर कधी. त्यांना अशी म्हणायची वेळ आली तुम्ही रिटायर कसं काय होत आहे त्यांच्याकडे बघून. कायम हसतमुख चेहरा त्यांचा. ते त्याच्या मागचं एक रहस्य आहे. जर तुम्ही स्वतःला आनंदी ठेवून जर तुम्ही नोकरी जर केली किंवा तुम्हाला जे दिलेली कामगिरी ती जर केली तर ती खरंच चांगली होती. ह्या नोकरीचा आनंद म्हणजे आपण काय म्हणतो त्याच्यात एन्जॉय करीत जर नोकरी केली तर ती कुठं जाते आपल्याला कळत पण नाही आपण रिटायर कधी होतो ते. पण जर आपण विनाकारण स्वतःलाच त्रास करून मला ही ड्युटी लावली मी कसं जाऊन आता मला रोड माहिती का बस स्टँड किती येते त्याला स्टॉप किती गर्दीचं असते असं जर करत गेलो तर 100% काही ना काही त्याच्या हातून चुका होतात. मग ती चिडचिड स्वतःबाबत कुठल्याच याच्यात कोणीच करू नये. मग आपल्या हातून त्या चुका निश्चित होतात. त्यामुळं आपल्याला जी कामगिरी दिलेली ती जर व्यवस्थित जर केली तर खरंच ती कामगिरी हसत खेळत कधी आपले दिवस भरून आपण रिटायर होतो हे पण कळत नाही. त्यामुळं शौकत त्यांचं काम खरंच चांगलं होतं. साठे साहेबांनी सांगितलंच. त्यांनी प्रेस्टिज सर्व्हिसेस त्यावेळेस आल्या होत्या महामंडळाकडं. काही पुणे होत्या मुंबई त्यांनी 7ची मुंबई रिटर्न करायचे ते त्यावेळेस ते व्हिडिओ कोच ते साठे साहेबांनी त्यांनी मी तर त्यावेळेस तारकपूरला नव्हतो पण त्यांनी त्या हा श्री शौकती यांचा सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस आहे. मला चांगलं आठवतं त्यांनी तारकपूर आगारात असताना मुंबई ही ड्युटी सलग 23 वर्ष विना अपघात केलेली आहे. याच्यावरून त्यांचं स्वतःचं किती स्किलफुल ड्रायव्हिंग होती हे आपल्याला लक्षात येईल. तरी त्यांना पुढील आयुष्याकरता मी शुभेच्छा व्यक्त करून माझे सत्कारमूर्ती श्री शौकती, वाहतूक शाखेचे सर्व अधिकारी, सर्व सुपरवायझर, सर्व कर्मचारी मित्र, सगळ्या संघटनेचे सगळे पदाधिकारी, कर्मचारी बंधू भगिनींनो, मी आता सांगणार होतो शेवटच्या दिवशी समरी भरून घ्या. कार्यक्रम सोडून आलो खाली वरचा कार्यक्रम. मी माझ्या भाषणात म्हटलं शौकती कुठे म्हणे गेले खाली. असं शौकतीचा माझा संबंध पहिला कसा आला म्हणजे MO म्हणून तसा लाईन चेकिंगचा ड्रायव्हर लोकांशी किंवा इतर कोणाशी संबंध येत नाही. मी आणि DTO साहेब धुळ्यावरून. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर.